ची मॅच एकीकडे भार्गवी 11 कांड्रोली म्हणजे अर्थातच बाला गायकवाड यांची सुकन्या आणि तिच्या नावानं खऱ्या अर्थानं आज भार्गवी हिच्या नावानं आज संघ कांड्रोली मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय। कित्येक स्पर्धेमध्ये गेले 2 वर्ष आम्ही पाहतोय की बाला गायकवाड यांची सुकन्या भार्गवी हिच्या नावानं हे नाव अगदी लकी ठरलंय कांड्रोली टीमसाठी। प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांना चांगली कामगिरी केली आणि त्यांच्या विरोधात अगदी गणपती बाप्पा 64 कला आणि 14 विद्येचा विद्यापती बाप्पा माझा गणपती आणि गणपती बाप्पाचे नावानं खऱ्या अर्थानं वरद विनायक क्रिकेट संघ आसरेवाडी या नावानं हा संघ सातत्यपूर्वक खेळ करत आलाय। आणि या 2 सीझन मध्ये आपण पाहिलं गतवर्षी आणि या सीझनला जशी त्यांनी सुरुवात केली आहे तसं त्यांना सूर गवसलाय। चांगली कामगिरी आणि त्याच पद्धतीची खऱ्या अर्थानं सुरुवात या मॅच मध्ये केली पाहिजे। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी मार्क वरती येतोय हर्षद, तर ऑन स्ट्राइक वरती असेल तो हर्षद, नॉन स्ट्रायकर एंड वरती असेल यश, तर बॉलिंग ट्रॅक वरती येतोय हर्षद माडिक हा गोलंदाज पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी घेऊन येतोय। हर्षद टू हर्षद ही लढत पाहायला मिळेल। हा पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय। टीके कुरंगले सर मेन पंचाच्या भूमिकेमध्ये एक नामांकित पंच, क्रिकेटचा जितका त्यांना अनुभव आहे ना तितकाच अंपायरिंगचा देखील दांडगा अनुभव आपण सातत्यपूर्वक पाहिलाय आणि त्याकरता आपण त्यांचा ग्रीन सिग्नल या ठिकाणी घेतो। व्हेरी फर्स्ट बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमकता, पॅडल स्वीपचा हा फटका स्वतःच्या भात्यामध्ये या फटक्याला खेचलं। अगदी आपण पाहिलं डोपे टेकले आणि बॅट अँड बॉलचं संतुलन जमवत स्वतःचं संतुलन खऱ्या अर्थानं बिघडून न देता खेचलेला हा फटका म्हणजे पॅडल स्वीप आणि तदनंतर या पहिल्या चेंडूवरती येतोय दणदणीत करत हा चौकार येतोय। चौकाराच्या मदतीनं अगदी मान्यवर कृष्णशेठ पारंगे आणि तदनंतर श्याम मस्कर आणि आदरणीय चेतनजी मेश्राम यांचं स्वागत केलंय या चौकारानं। फटका यावेळेस हवेमध्ये असं वाटलं होतं जेल होईल का, परंतु बॉल जाईल सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी चौकार। अगदी विपरीत कामगिरी, गोलंदाजाच्या विपरीत कामगिरी करणारा हा फलंदाज हर्षद। आम्ही आवर्जून आज ही स्पर्धा लाईव्ह आहे त्याच्या कारणानुसार आम्ही एक गोष्ट नक्कीच उल्लेख करू की पाली गावचा मनोज जाधव असा फलंदाज होता की त्याच्या समोर तुम्ही पॉवर प्लेच्या षटकामध्ये रायगड जिल्ह्यातील कोणताही चांगला गोलंदाज आणा आणि तो त्याच्या विरोधात चौकार मारणारच। वाकडी तिकडी फलंदाजी त्याची अगदी मनाला भारावून टाकणारी होती आणि परंतु आपण त्याच पद्धतीची बॅटिंग हा फलंदाज हर्षद मैदानाच्या आतमध्ये करतोय। आज आम्हाला मनोज जाधवची आठवण याकरता आली की पहिला चेंडू डीप स्क्वेअर लेगला आला, आता चेंडू बॅकवर्ड रिजन मध्ये गेला, फाईन लेग सीमारेषा पलीकडे आलेला तो चौकार आणि बॅक टू बॅक आलेले हे 2 चौकार आपण या ठिकाणी पाहतोय। पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय। व्हाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 10 या धावसंख्येवरती। खूप चांगली स्पर्धा या विभागातील मानाची सन्मानाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय। सरपंच चषक 2025चं हे दिमागदार देखणं असं आयोजन चारी बाजूनं आपण पाहतोय की भगवी पताका, त्याच्या बाजूनं सीमारेषेला लावलेली पोपटी पताका, त्याच्यावरती मानाने डवलणारे हे बॅनर्स, पंचांकडे अपील आणि लेग बिफोर द विकेट यश खऱ्या अर्थानं पायचीत स्वरूपात या ठिकाणी पकडलं। फलंदाज हर्षद घरत होईल या चेंडूवरती बाद। धावफलक स्थिरावेल। जरूर देऊ। अगदी सत्र संपल्याच्या नंतर तुम्ही अगदी बेधुंदपणे कोणताही अगदी लोकप्रिय गीत तुम्ही वाजवलात तर त्यासाठी आम्ही देखील तुम्हाला चान्स देऊ, संधी देऊ।
आणि त्याकरता आपण पाहतोय सकाळपासून अगदी खूप चांगली गीतं आमचे डीजे ऑपरेटर या ठिकाणी वाजवत आहेत. राज मंडप डेकोरेटचे प्रोप्रायटर सुधाकर बेलोसे यांचे सुपुत्र सुनील बेलोसे आप्पा या नावाने ते प्रसिद्ध आहेत. त्यांचं देखील आपण करतोय मनपूर्वक स्वागत. सर्वांचे मनपूर्वक स्वागत. अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन केलं गेलं. सकाळपासून आलेल्या मान्यवरांचा यशोदित शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आलाय. पुन्हा एकदा हा चांगला फटका. बॉल वन टप्प्या अखेर सीमारेषा पलीकडे जाईल. सचिनजी बैलमारे यांनी शुभेच्छा दिल्या दोन्ही टीमला. भार्गवी 11 कांडोळे आणि त्यांच्या विरोधात असरेवाडी दोन्ही टीमला आपण पाहतोय सचिन बैलमारे यांच्या माध्यमातून या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आल्यात. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. आणि त्यांनी एक उल्लेख केला की जर बाला गायकवाड यांनी जर झेल टिपलं आणि बाला गायकवाड यांनी जर बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर चेतन मेश्राम उर्फ बादशाह मेश्राम यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज या खेळाडूला देण्यात येईल. बादशाह मेश्राम, सचिन बैलमारे, तदनंतर बाला गायकवाड, विजय आत्मोडे, एक वेगळी यारी आहे. आणि त्याकरता आपण पाहतोय की दिल दोस्ती दुनियादारीसाठी पुन्हा एकदा पारितोषिकं लावली जात आहेत. बाला गायकवाडसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज चेतन मेश्राम यांच्याकडून जर तब्बल 3 षटकार बाला यांच्या बॅटमधून आले तर. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर हर्षद तय्यार आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक नितीनदादा तवले यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. सकाळी उद्घाटन समारंभ पार पडला आणि तदनंतर आपण पाहतोय सायंकाळच्या सत्रामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये दादा या ठिकाणी जॉईंट होतील. पुन्हा एकदा करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचा कणा, या स्पर्धेचे सर्वेसर्वा म्हणून यांच्याकडे आपण सातत्यपूर्वक पाहत आलोय. आणि लोधिवली ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच नितीनदादा तवले यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मनपूर्वक मोस्ट वेलकम नितीनदादा आपलं या स्वतःच्या स्पर्धेमध्ये असेल. बरीचशी मेहनत अगदी आयोजकांनी घेतली आहे. आयोजकांमध्ये साहिल जे बेलोसे असतील, तदनंतर चेतन तवले असतील, अक्षय निकाल जे असतील, तदनंतर देवीदास कदम असतील, आशिष बेलोसे असतील, तदनंतर साहिल निकाल जे असतील, या सर्वांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी राहिलेली आहे. त्यांच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी यशवंत प्रबलकर यांचं आगमन झालंय. त्यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचा कणा, या स्पर्धेचे सर्वेसर्वा आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक नितीनदादा तवले यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. स्वतःच्या स्पर्धेमध्ये आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये करतो. षटक चालू आहे. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी होती सुरुवात. आर्यन यादव हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे. सकाळी आपण पाहतोय पहिल्या मॅच मध्ये थोडीशी निराशा व्यक्त केली होती आर्यननं, परंतु कमबॅक क्रिकेटमध्ये काय असतं ते दाखवलं होतं हर्षदनं. परंतु आताच्या या षटकामध्ये हर्षद मागला ठरलाय. आर्यनला चांगली कामगिरी करणं आसरेवाडी टीमसाठी गरजेचं आहे. वरद विनायक गणपती बाप्पाचा धावा त्यांना करावा लागेल आणि या मॅच मध्ये त्याला गुड कमबॅक करून द्यावं लागेल. यश ऑन स्ट्राईक वरती स्टँड अँड डिलिव्हर. क्षेत्ररक्षक आहेत, झेलला केलंय कॅरी आणि फलंदाज यश गायकवाड नाखुश आहे आणि फलंदाज या ठिकाणी यश होईल बाद. महत्वाची विकेट. फलंदाज यश गायकवाड बाद होतोय. ज्या विकेटच्या शोधात होता कांडोली संघ आणि तीच महत्वाची विकेट प्राप्त केली आहे. धावफलक स्थिरावेल ते 16 या धावसंख्येवरती. सायंकाळच्या सत्रामध्ये या मैदानाचा विचार जर आपण केला ना तर तितक्याशा धावा जमवता येत नाही बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. मग टीम अगदी किती ताकदवर असू दे, या मैदानाचं ते वैशिष्ट्य राहिलंय. परंतु जर इथून पुढे जर धावा रोखण्यासाठी संघर्ष केला ना आसरेवाडी टीमच्या या गोलंदाजानं तर अगदी कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखलं जाईल ते कांडोली टीमला. आर्यन हा गोलंदाजी मार्कवरती. नवीन फलंदाज सूरज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नितीनदादा तवले या ठिकाणी नव्हते, परंतु कदाचित जर या ठिकाणी ते असते ना तर या सूरजवरती पारितोषिकं त्यांनी देखील लावली असती. अगदी 1-2 फूट पुढे जाऊन ज्यांनी छलांग मारली चेंडूवरती
आणि तो ड्राईव्ह लगावून त्यांनी झेल टिपला. तो सूरज आता गेल्या गेल्या मैदानाच्या आतमध्ये बरसला आणि त्याच्या बॅटमधून आलेला हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोचेल. 22 धाब आहेत त्या 10 पलकावरती. हा बॉल द्या, चला नवीन बॉल द्या. आपण सकाळी सूचना दिली होती की चेंडू हरवला, चेंडू कुठे गेला, चेंडू सापडत नाहीये किंवा चेंडू फुटला तर नवीन चेंडूची पूर्तता कोणताही क्षण असू दे, 1 बॉल 6, 1 बॉल 2, 1 बॉल 1, तरी देखील नवीनच चेंडू मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. षटकार येताना या षटकाराच्या मदतीने एकूणच 10 पलक जाऊन पोहोचेल ते 22 या धाबसंख्येवरती. आक्रमण केलं आर्यनवरती, आता आक्रमण केलं जात आहे. कांड्रोली संघ जितक्या ताकदीचा आहे ना तितक्याच कॅलिबरचा, तितक्याच मी तर म्हणेन दर्जेचा आसरेवाडी संघ देखील आहे. एकाच कॅलिबरचे आणि एकाच दर्जेचे दोन्ही संघ आहेत. त्यासाठी टफ फाईट ही मॅच पाहायला मिळेल. हा फटका फसलाय, अनिकेत चेंडूपर्यंत पोहोचेल का? पुन्हा एकदा तीच चुकी केली होती परंतु स्वतःला झोकवलं या मातीमध्ये. आणि का झोकू नये, याच मराठमोल्या मातीमध्ये स्वतःला झोकवलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावल्यांनी. आणि तदनंतर हे इतिहास अगदी घडवलं छत्रपती शिवाजी महाराजांना. गवताची काडी घाण न ठेवता अगदी हे मराठमोल्यांचं खऱ्या अर्थानं साम्राज्य निर्माण करणारा एकमेव राजा, अगदी तुम्हा आम्हा सर्वांना ताट मानेने जगण्याचा अधिकार ज्यांनी दिला तो याच मराठमोल्या मातीमध्ये जन्मलेला माझा शिवबा राजा. आणि त्याच मराठमोल्या मातीमध्ये स्वतःला झोकवून दिलं ते क्षेत्ररक्षक अनिकेत निकम. या क्षेत्ररक्षकांना झेलला केलं कॅरी. मोठा आदरा, अजून एक आदरा मिळेल तो बॅटिंग करत असताना कांडोली टीमला. 10 पलक स्थिरावेल ते 22 या अंकावरती. 22 धावा 10 पलकावरती. अमरभाई सूर्यवंशी देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात, त्यांचं देखील करूया आपण मोस्ट वेलकम सरपंच चषक 2025 मध्ये. अनुराग रजक, पंकज ठाकूर आणि ओमकार यादव हे देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी व्यासपीठावरती यावं. अनुराग रजक, पंकज ठाकूर आणि ओमकार यादव यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण मंचावरती यावं. चांगली चेंडूची पैकी, चांगल्या चेंडूची पैकी डावकुरे आताच्या गोलंदाजाच्या विरोधात ज्यावेळी जर डावकुरा आताचा गोलंदाज जास्त चांगली गोलंदाजी करतोय ना तर डावकुरा आताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणणं गरजेचं होतं आणि तेच चित्र केलं. दत्ताची मागणी केली परंतु पहिला चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकलाय तो गोलंदाज आर्यन. या गोलंदाजानं कमालीची गोलंदाजी. आज आर्यन मागणा ठरला होता अलीकडच्या 2 सामन्यामध्ये. खराब बॉल, खराब बॉल, खराब बॉल स्तुती केली परंतु ती मानवली नाही. खराब चेंडू, पंचांचा नो चेंडूचा इशारा येतोय. बीमरचा हा नो चेंडू, उघडा डोले, पहा नीट, पुढील बॉल आहे फ्रीट आणि या फ्रीटच्या बॉलवरती आक्रमण केलं जाईल का? मॅच मध्ये मजा तर जरूर येणार. आम्ही सुरुवातीला सांगितलं एकाच कॅलिबरचे, एकाच दर्जेचे आणि गावामध्ये चेतन मिश्रा आपण पाहिलं जास्त अंतर नाहीये. कांड्रोली आणि आसरेवाडी आणि आजूबाजूच्या अगदी जवळीक हे असणारे, जवळीक संबंध असणारे हे दोन्ही गाव, परंतु एकमेकांच्या विरोधात. असं म्हटलं जातं ना युद्धात अगदी कोणताही आपला भाऊ जरी विरोधात असेल ना तरी तो विरोधकच राहतो. आणि त्याकरता या मॅच मध्ये आता गावाची प्रतिष्ठा, गावाच्या प्रतिष्ठेचा विचार. फ्रीटचा बॉल होता आणि त्या चेंडूवरती धाबा मिळतील. 2 धाबेच्या मदतीने एकूणच 10 पलक जाऊन पोहोचेल. किती झाले? 25 या धाव संख्येवरती. क्रिकेटमध्ये एक धाव महत्वाची आहे. आम्ही एक उल्लेख जरूर करू की बाला गायकवाड यांचं रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळतं. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील जो शिरवली संघ होता मुरबाड या शहरामधील, जो नितीनजी तवले यांची जी सासरवाडी येत्या सासरवाडीचा जो संघ होता त्यांच्या विरोधात देखील बाला गायकवाडचं तेच तंत्र त्या कांडोली टीमला उपयोगी पडलं. जिथे एक होती ना तिथे तिने सिंगलला डबल मध्ये रूपांतरित केलं, जिथे डबल होती तिथे टिबलला रूपांतरित केलं. आणि ज्या धावा, जितक्या धावा तुम्ही धावून काढताना तितक्या धावा तुम्हाला त्या मागण्या पडतात. आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. त्याच धावा अगदी शिरवली टीमला थोड्याशा मागण्या ठरल्या, पराभूत व्हावं लागलं. परंतु कांडोली संघ या मोसमामध्ये बराचसा बहरात आहे, ज्यानं आपण पाहतोय की 1-2 स्पर्धेमध्ये सेमीमध्ये ते लॉस झालेत आणि या स्पर्धेमध्ये देखील ते अंतिम टप्प्यापर्यंत जरूर पोहोचतील का, की त्यांच्या विरोधात आसरेवाडी संघ जो कसोशीने मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतोय त्यांना यश आणि यशाचं गमक गाठता येईल या मॅच मध्ये.
ते चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. या आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये चांगली गोलंदाजी करणारा ऋषभ. पहिला चेंडू फटका फसलाय. झेलला कॅरी, महत्वाची विकेट. ऋषभनं आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये प्रभावित केलं. काय कमालीची गोलंदाजी. या अगोदरच्या मॅच मध्ये त्यानं 4 धावा खर्ची केल्या होत्या. 3 महत्वपूर्ण विकेट त्यानं प्राप्त केल्या होत्या आणि चांगली गोलंदाजी त्यानं मोरिया जांभिवली 11 टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना त्याने केली होती. आणि तोच ऋषभ यावेळेस पहिल्याच चेंडूवरती बाला गायकवाड सारखी मोठी विकेट या ठिकाणी त्याने प्राप्त केली आहे. अनिकेत निकम यांचे छोटे बंधू आहेत. कदापि ऋषभ निकम अनिकेत यांचे बंधू आहेत ऋषभ निकम आणि चांगली कामगिरी ते सध्याच्या घडीला करतायत. अनिकेत निकम यांनी देखील बरंच काही या आसरेवाडी गाभासाठी आसरेवाडी क्रिकेटसाठी दिलंय. स्वप्नील खोपकर असतील, त्यानंतर अनिकेत निकम असतील, आमचे आंबरे अक्षय आंबरे असतील, या सर्व खेळाडूंनी विश्वजित माडिक असतील, या सर्व खेळाडूंनी अगदी गावाचं क्रिकेट टिकून ठेवलंय. झेलला कॅरी केलंय. थोडा वेळ चेंडू हातामध्ये होता. अगदी सेलिब्रेशनच्या वेळी अगदी तो चेंडू हातामधून निसटला. परंतु असं विकेट बॅक टू बॅक 2 विकेट त्या ठिकाणी प्राप्त करण्यात येत आहेत. सुजल त्या ठिकाणी होता. सुजल ची आम्ही स्तुती केली होती अगोदर देखील की त्या क्षेत्रामध्ये ना क्षेत्ररक्षण करणं थोडंसं कठीण आहे. परंतु सुजल बाला की आपण पाहिलं ना सेलिब्रेशनच्या नादात कधी कधी अगदी तेच सेलिब्रेशन आपल्या अंगाशी येतं. आम्ही असं पाहिलं. कदापि आज जर चेंडू नो असताना तर बऱ्याचशा धावा कांडोली टीमला मिळाल्या असत्या. त्याकरता सेलिब्रेशन जरूर तुम्ही केलं पाहिजे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलं होतं प्रीटच्या बॉलवरती किंवा त्या अगोदरच्या नोच्या चेंडूवरती सेलिब्रेशन करताना 6 धावा म्हणजे चौकार जाताना आपण कित्येकदा पाहिलंय. आणि त्याकरता कधी कधी सेलिब्रेशन आहे ना ते आपल्याच अंगाशी येतं. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण केलं सुजलनं त्या ठिकाणी. सकाळपासून आपण पाहिलं 2-3 सामन्यामध्ये जबरदस्त झेल त्यानं या ठिकाणी टिपलेत. तो सुजल त्याला देखील आपण शुभेच्छा देऊयात. यावेळेस पुन्हा एकदा एकेरी धाबेला प्राधान्य सिंगलच्या मदतीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 26 या धावसंख्येवरती. 26 धावफलकावरती. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती, त्या संस्कृतीचं जतन आपण सकाळच्या सत्रापासून करत आलोत. मोतीराम शेठ ठोंबरे रायगड जिल्हा परिषद सदस्य यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पार पाडला गेला. त्यांच्या समवेत अजिंक्यजी देशमुख, धनंजयजी राणे आणि लोदेली ग्रामपंचायतचे सरपंच नितीनदादा तवले यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पार पाडण्यात आला. आणि तदनंतर आपण पाहतोय या संध्याकाळच्या सत्रामध्ये आदरणीय कृष्णा शेठ पारंगे साहेब आणि तदनंतर श्यामजी मस्कर साहेब असतील आणि लोदिली ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य चेतन मेश्राम उर्फ बादशाह मेश्राम, अगदी दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांच्याकडे आम्ही सातत्यपूर्वक पाहतो, त्यांनी अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी वर्णी लावली आहे. हा फटका चांगला आणि मोक्याच्या क्षणाला आलेला हा षटकार आपण या ठिकाणी पाहतोय. डावकुराचा फलंदाज दत्ता आणि दत्ताच्या बॅटमधून आलेला हा षटकाराच्या मदतीने एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 34 या धावसंख्येवरती. हा चेंडू द्या. हा कांडोली टीम जास्त उत्साहित होऊ नका प्लीज, कारण की सुनीलजी गायकवाड ऑनलाईन या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्यांचा मेसेज आलाय की जास्त गोंगाट त्या ठिकाणी झालं नाही पाहिजे, असंच सेलिब्रेशन केलंच पाहिजे, परंतु थोडं शांत आणि संयम जर तुम्ही बाळगला तर जरूर. आणि षटक क्रमांक 3 देखील या ठिकाणी कंप्लीट झालं. 34 धावा धावफलकावरती आणि 35 धावसंख्येचं पाठलाग आता या मॅच मध्ये करावं लागेल. येणारे 18 बॉल आणि 35 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल ते वरदविनायक क्रिकेट संघ आसरेवाडी या टीमला. तत्पूर्वी मी अतिथी देवो भव, भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन या ठिकाणी केलं जात आहे. आदरणीय मान्यवर कृष्णा शेठ पारंगे साहेबांचं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. मी नितीनजी तवले यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभासे आदरणीय कृष्णा शेठ पारंगे साहेबांचं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करावं.
चेतन मेश्राम 150 वर्ष राज्य केलं इंग्रजांना भारत देशावरती, परंतु ते संपत्ती नेऊ शकले, त्यांना संस्कृती नेता आली नाही. आणि या संस्कृतीला जपणारा हा भारत देशामधील महाराष्ट्र राज्यामध्ये रायगड जिल्ह्यामधील खालापूर तालुका आणि खालापूर तालुक्याच्या अगदी निसर्गरम्य वस्तीमध्ये वसलेलं हे वरोसे गाव आणि त्याची ही मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. सरपंच चषक 2025 या ठिकाणी आदरणीय कृष्णाशेठ पारंगे साहेबांचं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी मान्यवरांना सन्मानित करण्यात येत आहे. त्यानंतर श्याम मस्कर साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. श्याम मस्कर साहेबांचा शुभ सन्मान. मी चेतन मेश्राम यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभासे आपण श्याम मस्कर साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करावं. चेतन मेश्राम उर्फ बादशाह मेश्राम या नावाने ते अगदी प्रसिद्ध आहेत. ग्रुप ग्रामपंचायत लोदिलूचे ते अगदी विद्यमान सदस्य आहेत आणि आपण पाहतोय दोस्तीच्या दुनियेमधील अगदी राजा माणूस म्हणून ज्यांना आम्ही सातत्यपूर्वक पाहिलंय. आणि त्यानंतर चेतन मेश्राम यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केले जाईल. मी नितीनजी तवले यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभासे आपण चेतन मेश्राम यांचा शुभ सन्मान त्या ठिकाणी करावं. माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. लोदिवली ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य चेतन मेश्राम उर्फ बादशाह मेश्राम यांचं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. गेस्ट इज गॉड असं म्हटलं जातं. पाहुण्यांचा आदर सत्कार आणि आदर सन्मान हीच भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीला जपत आपण पाहता. आमचे बाबर थोडेसे उशिरा दिसले आम्हाला आज, परंतु येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये आज त्यांना सुट्टी नसावी, परंतु येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये ते काहीतरी सुट्टी ऍडजस्ट करतील. ते नव्हते म्हणून कदापि जेवण आम्हाला लेट मिळालं, परंतु येणाऱ्या आगामी 4-5 दिवसामध्ये अगदी उत्तम सोय ते आमची करण्यासाठी या ठिकाणी तयार असतील. शुभेच्छा असतील अशी मजा होता, परंतु सर्वांना आपण शुभेच्छा देऊ. उद्याच्या सरपंच चषक 2025 मध्ये आपण पाहतोय गुरुवार 13 नोव्हेंबर 2025 आई गावदेवी नाणेवली हरेश आणि कलोते मल्हार ठीक 10 वाजता बॉल ठीक 10 वाजता ही पहिला या मॅचचा टॉस केला जाईल. 9:45 या मॅचचा टॉस केला जाईल. त्यानंतर चॅम्पियन तुपगाव आणि आई गावदेवी 11 वरोसे 10:40 आज सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर इसांबे आणि त्यांच्या विरोधात लाडिवली ऋतिक यांचा टॉस केला जाईल सकाळी 11:20 आणि आसरे आणि त्यांच्या विरोधात जीवन 11 पाली दुपारी 12 वाजता या मॅचचा टॉस केला जाईल. तर सर्व संघांना आम्ही सूचना देतोय, सर्व संघांना आम्ही ही सूचना देतोय की आपण वेळेवरती उपस्थित राहावे. येणारे 18 चेंडू आणि 35 धाबा संख्येची गरज आहे. पहिला चेंडू व्हेरी फर्स्ट बॉल ऑन साइट मध्ये डीप मिडविकेटच्या दिशेनं पहिल्या चेंडूवरती मिळते सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने स्वतःच संघाचं खातं ओपन करतोय तो फलंदाज अर्शद. चेतन तवले, त्यानंतर साहिल बेलोसे,
अक्षय निकालजे असतील, देवीदास कदम असतील, तदनंतर गणेश शर्मा असतील, तदनंतर पंच थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांची मागणी त्या ठिकाणी करण्यात येते. चला स्क्वेअर लेग पंच आपणच त्या ठिकाणी चेक करा. लाईव्हला चेक करू का? एक मिनिट पंच. पहिल्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं सिंगलला प्राधान्य, त्यानंतर दुसरा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक जर 3 षटकार कोणत्या एक फलंदाजाने लगावले आसरेवाडी टीमच्या, तर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पंकज ठाकूर आणि ओमकार यादव आणि निखिल नलावडे यांच्याकडून ते कॅश प्राइज असेल. षटकार आता येणं थोडंसं कठीण आहे, परंतु जर प्रॉपर टायमिंग जर झालं ना, बॅट आणि बॉलचा जर संपर्क जर चांगलाच झाला तर चेंडू नक्कीच सीमारेषा पलीकडे जाईल. सिंगलला प्राधान्य, सिंगलच्या मदतीनं 3 धाबा धापलकावरती बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार आहे. आणि षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. 3 धाब आहेत त्या धावपलकावरती. नक्कीच या ठिकाणी पारितोषिक वाढली जात आहेत. पंकज ठाकूर, तदनंतर ओमकार यादव आणि निखिल नलावडे यांच्याकडून पारितोषिक आहे. आसरेवाडी टीमसाठी जर बॅक टू बॅक 3 6 आले तर तब्बल 6000 रुपयाचं कॅश प्राइज यांच्या माध्यमातून दिलं जाईल. म्हणजे प्रत्येकी 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जात आहे. तब्बल टोटली 6000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आसरेवाडी टीमच्या फलंदाजांसाठी 12 बॉल आणि आता 32 धावसंख्येची गरज आहे. व्हाईट बॉल, पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अजूनही ही मॅच अगदी बॅलन्स आहे दोन्ही टीमसाठी. आणि जरी असं वाटत असलं ना कांडोली संघाच्या बाजूने हा सामना अगदी सोपा आहे, परंतु याच आपण पाहतो की वेळेमध्ये जर इथून पुढे आक्रमणाला सुरुवात केली तर धावसंख्येचा पाठलाग करणं जास्त अवघड नसेल. पटका यावेळेस फसलाय. बाला गायकवाड चेंडूच्या खाली आला, झेलला कॅरी केलं आणि पहिला मोठा आदरा मिळतोय तो गावदेवी वरदविनायक क्रिकेट संघ आसरेवाडी टीमला.
न्यू बॅटर अक्षय अंबरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. आणि आता कदाचित धोका आहे खऱ्या अर्थानं निखिल नडावडे, तदनंतर पंकज ठाकूर आणि ओमकार यादव यांच्यासाठी, कारण की फलंदाज अक्षय ते रेकॉर्ड ब्रेक करू शकेल. सिंगलला प्राधान्य, सिंगलच्या मदतीनं समीकरण बदलेल. धापलकावरती धाबा आहेत त्या 5, अजूनही विजयासाठी गरज आहे ती 30 धावसंख्येची. हॅलो हॅलो हा सामना अगदी थोडासा अवघड होत चाललाय बॅटिंग करणाऱ्या आसरेवाडी टीमसाठी. विकेट प्राप्त केली आणि फलंदाज आकाश देखील या चेंडूवरती होतोय बाद. शरीराचा वेध, परंतु स्टंपच्या लाईन मध्ये नव्हता खेळाडू आणि त्या कारणासाठी पंचांनी नॉटआउट दर्शवलं. बॅटकट का लेग बाईज आहे, लेग बाईज, लेग बाय स्वरूपात सिंगल, सिंगलच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचेल ते 6. या धाबा संख्येवरती यू मिस आय विल डेफिनेटली इट फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. गोलंदाज करण हिलम या गोलंदाजानं आणि महत्वाची विकेट त्याने या ठिकाणी प्राप्त केली आहे. आणि हा चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत परंतु बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकार, बऱ्याचशा उशिराने आलेला हा चौकार आपण या ठिकाणी पाहतोय आणि चौकाराच्या मदतीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 10. या धावसंख्येवरती शेवटचे 6 बॉल आणि 25 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. ऋषभ आणि त्याच्या सोबतीला अनिकेत, अगदी दोन्ही बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये, परंतु येणारी 6 चेंडूमध्ये जर 25 धाबांचा पाठलाग करायचा आहे तर 4 मोठे फटके, 4 सिक्स तुम्हाला मारावे लागतील आणि ते 4 सिक्स जर तुम्ही मारले तर विजय तुमच्या बाजूनं. आणि ते 4 षटकार जर आले नाहीत तर तुम्हाला पराभवाच्या छायेमध्ये जावं लागेल. या स्पर्धेमधून तुम्हाला अगदी परतीचा प्रवास करावा लागेल. आणि हा चांगला फटका झेलला कॅरी केला, त्या ठिकाणी होता करण. सुभाष त्या ठिकाणी होता आणि त्यानं झेलला कॅरी केलं.
निखिल नलावडे, तदनंतर पंकज ठाकूर, अनुराग रजक,